आपल्याकडच्या शेळ्यांची डिलिव्हरी बऱ्यापैकी नॉर्मल होत असते. जवळपास म्हणता येईल 95% 98% म्हणता येईल, की शेळ्यांची डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल होते. आपल्याला इंटरफेअर करायची गरज पडत नाही. पण एक 3% 5% शेळ्यांची जी डिलिव्हरी आहे ती कॉम्प्लिकेटेड होते. म्हणजे काय होतं, की पिल्लाची डिलिव्हरीच्या वेळेस म्हणजे बाहेर येण्याची जी पोझिशन आहे अयोग्य असते. उलटं पिल्लू येणं, अयोग्य पोझिशन असते. अशा वेळेस ते पिल्लू बाहेर येत नाही. अशा वेळेस गडबड होते, इमर्जन्सीची वेळ असते. मग अशा वेळेस आपण काय उपचार करायला पाहिजे, सोल्युशन काय करायला पाहिजे? ह्याच्यावरती बघा एक स्टेप आहेत. जर शेळी उठ-बस करत असेल, 1-2 तास, 1 तास झालं आणि ते जर पिल्लू म्हणजे पाण्यानं भरलेला फुगा बाहेर जर येत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही इंजेक्शन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इपिडोसिन करू शकता किंवा त्याच्यापेक्षाही बेस्ट एक इंजेक्शन आलेलं आहे. इंटास कंपनीचं आहे, डेनारिन वेट म्हणून आहे. ह्याच्यामध्ये डेनाव्हिरिन हायड्रोक्लोराइड हा घटक आहे. तर हे इंजेक्शन काय काम करतं, ते त्या गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड ओपन करणं, पिशवीचे जे तोंड ओपन झालेलं आहे त्याचं रुंदीकरण करणं, त्याच्यानंतर तिथं सॉफ्ट टिश्यू होणं आणि मऊ गुळगुळीत स्त्राव तयार होतो. तर म्हणजे ते पिल्लू बाहेर येण्यासाठी मदत होते. प्रसूतीच्या वेळी शेळीला वेदना कमी होणं, हे जे औषध आहे कठीण प्रसूतीमध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ते सिझर करण्याची वगैरे काहीच गरज नाही. हे इंजेक्शन केलं तर ते पिल्लू बाहेर येण्यासाठी मदत होते. म्हणजे आपल्याकडे 3 ते 5% जर कॉम्प्लिकेटेड शेळ्यांची डिलिव्हरी होत असेल, तर त्या ठिकाणी डेनारेट वेट इंजेक्शन करू शकता. सर्वसाधारण 50 किलोच्या शेळीला तुम्ही 2 ते 3 ml इंट्रामस्क्युलर हे इंजेक्शन करायला पाहिजे. या औषधाची किंमत आहे 10 mlचं हे इंजेक्शन आहे, औषध आहे. याची किंमत आहे ₹950. तुम्हाला डिस्काउंटमध्ये हे औषध तुम्हाला कमीमध्ये भेटून जातील. तर हे इंजेक्शन आपण करू शकता. म्हणजे कॉम्प्लिकेटेड जे डिलिव्हरी असते, पिल्लू बाहेर येत नाही, पिल्लाची पोझिशन अयोग्य आहे, अशा वेळेस तुम्ही हे इंजेक्शन करायचं. जर तुम्ही पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे, की शेळीची नॉर्मल डिलिव्हरी होते का? जर होत नसेल, शेळी टाईम घेत असेल, अशा वेळेस तुम्ही हे तातडीने इंजेक्शन करायचं. डेनारेट वेट म्हणून 2 ml इंट्रामस्क्युलर इंजेक्शन करा. बेस्ट रिझल्ट मिळतोय. तर मित्रांनो, तुम्हाला शेळी पालनाच्या रिलेटेड माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही आमची ट्रेनिंग 1 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ज्यांना कुणाला शेळीपालन व्यवसायाविषयी डीपमध्ये माहिती घ्यायची आहे, चारा, खुराक, मेडिसिन, मार्केटिंग, लसीकरण ह्याच्याविषयी डीपमध्ये सगळं शिकवतो. तर 1 डिसेंबरपासून ते 15 ते 20 डिसेंबरपर्यंत आपली ऑनलाईन ट्रेनिंग राहते. दररोज संध्याकाळी 7 ते 9 आपण लाईव्ह घेतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी डीपमध्ये शिकवतोय. जर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायची असेल, तर खाली जो तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करून तुमचं शेत रजिस्टर करू शकता आणि तुमचा हा व्यवसाय यशस्वी करू शकता.